दारात भांडे धुवत होती मुलगी. अचानक पडली जिल्हाधिकाऱ्यांची नजर अन संपूर्ण देशातून जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक. ही घटना घडली तेव्हा त्या परिसरात एका जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने हालचाली सुरू होत्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकारी, कर्मचारी आणि इतर अनेक जण आपापल्या कामात व्यस्त होते. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी नेहमीसारखं वाटत होतं. कुठे कार्यक्रमाची तयारी सुरू होती, कुठे लोकांची ये-जा सुरू होती, तर कुठे आपल्या रोजच्या कामात काही जण गुंतले होते. याच गर्दीत एक छोटीशी मुलगी आपल्या कामात व्यस्त होती. तिच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. येणारे जाणारे लोक तिला पाहत होते, पण कदाचित तिच्या आयुष्याची गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. ती मात्र कोणतीही तक्रार न करता दारात बसून भांडे धुवत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता. जणू हे काम तिच्या आयुष्याचा रोजचा भागच झालं होतं. पण त्याच वेळी तिथे जिल्हाधिकारी आशिष मोदी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या निमित्ताने ती परिसराची पाहणी करत होते. अधिकारी म्हणून त्यांचं लक्ष अनेक गोष्टींकडे होतं. कार्यक्रमाची व्यवस्था कशी आहे, लोकांसाठी काय सुविधा आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे का याची पाहणी पुढे करत ते जात होते. मात्र काही क्षणांनी त्यांची नजर अचानक एका ठिकाणी थांबली. समोरच ती छोटी मुलगी भांडे धुवत होती. पहिल्या नजरेत हा एक साधा प्रसंग वाटला असता, पण जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्या मुलीवर खिळली आणि त्यांच्या पावलांचा वेग कमी झाला. त्यांनी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. काहीतरी त्यांच्या लक्षात आलं होतं. अखेर त्या मुलीमध्ये असं काय होतं ज्यामुळे एका जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. कदाचित तिथे उपस्थित असलेल्या इतरांसाठी ती फक्त भांडे धुणारी एक मुलगी होती, पण संवेदनशील नजरेने पाहिलं तर त्या दृश्यामागे एक मोठी कहाणी दडलेली होती. मुलीचं वय पाहिलं तर तिच्यावर अशा प्रकारचं काम करण्याची वेळ का आली हा प्रश्न साहजिकच निर्माण होत होता. बालपण म्हणजे खेळण्याचं, शिकण्याचं आणि स्वप्न पाहण्याचं वय, पण या मुलीच्या हातात मात्र पाण्याने भरलेलं भांडं होतं. ती स्वतःच्या भविष्याचा विचार करत होती की फक्त आजचा दिवस कसा पार पडेल याचा विचार करत होती हे कुणालाच माहीत नव्हतं. तिच्या परिस्थितीकडे पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले असतील आणि मग त्यांनी जे केलं ते कदाचित त्या मुलीने स्वप्नातही पाहिलं नसेल. जिल्हाधिकारी आशिष मोदी यांनी आपल्या पदाचा मोठेपणा किंवा आजूबाजूचा प्रोटोकॉल याचा विचार न करता त्या मुलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. एक मोठा अधिकारी थेट तिच्या जवळ येत असल्याचं पाहून तिथे उपस्थित असलेल्यांचंही लक्ष तिच्याकडे गेलं. काही क्षणांपूर्वी जी मुलगी कुणाच्याही लक्षात येत नव्हती ती अचानक सगळ्यांच्या नजरेसमोर आली होती. मात्र जिल्हाधिकारी तिच्याशी बोलणार तरी काय हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्यांनी तिची विचारपूस केली. तिचं काम, तिची परिस्थिती आणि तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलगी कदाचित सुरुवातीला थोडी बुजली असेल. समोर जिल्हाधिकारी उभे आहेत हेच तिच्यासाठी मोठं होतं, पण जे पुढे घडलं त्यात अधिकाऱ्यापेक्षा एक माणूस म्हणून ते जास्त प्रेक्षणीय वाटत होतं. या घटनेचा सर्वात मोठा भाग म्हणजे गरिबीचं ते वास्तव जे त्या एका दृश्यातून समोर आलं होतं. आपल्या आजूबाजूला आपण अनेक मुलांना पाहतो. काहींच्या हातात महागडी खेळणी असतात, तर काहींच्या हातात शाळेच्या बसमधून शाळेत जातात. काही जण अभ्यासासाठी वेगवेगळ्या सुविधा मिळवतात, पण दुसऱ्या बाजूला अशीही मुलं आहेत ज्यांच्या हातात पुस्तक येण्याआधीच कामाची जबाबदारी येते. घरची परिस्थिती बिकट असेल तर मुलांच्या स्वप्नांवरही त्याचा परिणाम होतो. पोटाची खळगी भरणं महत्त्वाचं ठरतं आणि शिक्षण मागे पडतं. त्या मुलीलाही कदाचित परिस्थितीने लहान वयातच मोठं केलं होतं. तिच्या हातातलं भांडं फक्त एक भांडं नव्हतं, तर ते तिच्या घरच्या परिस्थितीचं चित्र होतं. पण इथेच या घटनेला वेगळं वळण मिळालं. जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्याकडे फक्त एक गरीब मुलगी म्हणून पाहिलं नाही, तर तिच्यामध्ये असलेल्या एका चिमुकल्या भविष्यातील शक्यतेकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कदाचित अनेक प्रश्न होते. तिला शिक्षणाची संधी मिळते का, तिचं कुटुंब काय करतं, ती शाळेत जाते का, घरची परिस्थिती कशी आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण एखाद्या मुलाला मदत करायची असेल तर फक्त त्याच्या हातात काहीतरी देणं पुरेसं नसतं. त्याच्या आयुष्याची परिस्थिती समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. काही वेळाने हा प्रसंग पाहणाऱ्यांना जाणवू लागला की जिल्हाधिकारी त्या मुलीशी अतिशय आपुलकीने संवाद साधत आहेत. त्यांच्या वागण्यात कोणताही दिखावा नव्हता. मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आणि परिस्थितीशी झगडणारी एक छोटी मुलगी यांच्यातला तो संवाद अनेकांसाठी भावनिक ठरत होता. कारण सामान्यतः आपण अधिकाऱ्यांना त्यांच्या पदामुळे ओळखतो. त्यांच्या गाडीभोवती सुरक्षा असते, त्यांच्या आजूबाजूला कर्मचारी असतात, लोक त्यांच्याशी बोलताना संकोचतात. पण त्या दिवशी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका मुलीशी साधा माणुसकीचा संवाद घडत होता आणि हाच क्षण या संपूर्ण घटनेचा खरा केंद्रबिंदू ठरला. गरिबी ही फक्त पैशांची कमतरता नसते. गरिबीमुळे अनेकदा संधी कमी होतात, स्वप्न लहान होतात आणि परिस्थिती मुलांना त्यांच्या वयापेक्षा खूप मोठं आधीच बनवते. ज्या वयात एखाद्या मुलीने शाळेच्या वर्गात बसून शिक्षकांचं बोलणं ऐकायला हवं, त्याच वयात जर ती घरकाम किंवा मजुरी करत असेल तर त्यामागे केवळ तिची इच्छा नसते, त्यामागे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, अडचणी आणि अनेकदा नाईलाज असतो. त्यामुळे त्या मुलीला पाहताना जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ तिच्या हातातील काम पाहिलं नाही, तर त्या कामामागची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. जर त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्या मुलीवर पडलीच नसती तर कदाचित ती मुलगी त्याच पद्धतीने आपलं काम करत राहिली असती. कार्यक्रम संपला असता, अधिकारी निघून गेले असते आणि काही वेळानंतर तिथे घडलेला तो छोटासा प्रसंगही सगळ्यांच्या विस्मरणात गेला असता. पण एका अधिकाऱ्याच्या नजरेने त्या क्षणाला वेगळं महत्त्व दिलं. एका मुलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आणि त्यामुळे त्या मुलीची परिस्थितीही लोकांच्या चर्चेचा विषय बनली. कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोठी घोषणा किंवा मोठा कार्यक्रम लागत नाही, फक्त योग्य वेळी पडलेली संवेदनशील नजरही पुरेशी ठरू शकते.